नमस्कार. मी आज तुम्हाला बेसनचे लाडू कसे करायचे ते रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी 500 ग्रॅम डाळ घेऊन चांगली भाजून ती दळून आणलेली आहे आणि त्यापासून मी हे बेसनचे लाडू बनवत आहे. बघू शकता तुम्ही, अगदी खुसखुशीत दाणेदार लाडू झाले ते आणि कलर पण भाजल्यामुळे कसा छान आला आहे बघा. ही डाळ दाखवत आहे तुम्हाला. ही डाळ मी चांगली भाजून घेते पहिला. त्याला काळपट असा डाग नाही पडू द्यायचा, पण चांगली भाजली पाहिजे ती. थोडासा किंचितसा कलर त्याचा बदलला पाहिजे, किंचितसा तांबूस कलर आला पाहिजे त्याला थोडा, कारण असं लाडू केल्यामुळं खूप टेस्टी आणि चविष्ट लागतात. डायरेक्ट बेसन भाजून करण्यापेक्षा अशी डाळ भाजून केलं तर खूप छान होतात लाडू. आणि बेसन जास्त नाही भाजलं गेलं तर ते चांगलं लागत नाहीत, म्हणून आम्ही पहिला डाळ भाजून घेतो. म्हणून आम्ही हे नेहमी असंच करते. डाळ भाजून झालेली आहे आता ही मी दळायला देणार आहे. दळून आणले बघा हे पीठ, बघू शकता तुम्ही हे. आता मी तुम्हाला फक्त पाव किलोचंच लाडू करून दाखवणार आहे. अर्धा किलोचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्या कपानं 2 कप मी हे भाजलेलं पीठ चाळून घेतलेलं आहे. आणि हे पीठ किंचितसं जाडसर काढायचं, अगदी ज्वारीच्या पिठासारखं थोडंसं, जास्त पण नाही मोठं मोठं, थोडंसं जाडसर काढायचं. त्याच्यामुळं लाडू चांगले होतात. आता हे पीठ भाजायला ठेवलं आहे मी कढईत. सुरुवातीला मी आधी तसंच भाजून घेते जरा 5 मिनटं. नंतर थोडं थोडं हे तूप मी अर्धा कप घेतलेला आहे. 2 कपाला अर्धा कप तूप घेतलेलं आहे मी. 1-2 चमचे मला हे नंतर जास्त लागलेलं आहे. पिठाच्या अंदाजावर कळतं आहे नंतर किती घालायचं ते तूप. एकदम सगळं तूप नाही घालायचं. 100 ग्रॅम तूप लागतं आहे ह्याला. अर्धा किलोला 200 ग्रॅम तूप लागतं आहे. चांगलं खमंग भाजून घ्यायचं हे पीठ. मैत्रिणींनो, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण मी थोड्या प्रमाणात जरी करून दाखवलं तर रेसिपी चांगली करून दाखवते, पद्धतशीर, अगदी योग्य प्रमाणात. आणि तुम्हाला जास्त प्रमाण अर्ध्या किलोचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यावरून तुम्ही घेऊ शकता माप. पिठाला किंचितसा कलर चांगला आला पाहिजे भाजल्यानंतर. पिवळा कलर लाडूला आला की ते पीठ भाजलेलं नाही समजायचं, ते चांगलं. किंचितसा तांबूस कलर आला पाहिजे. हे असं थोडं थोडं तूप घालून, मी एकदम नाही घालायचं तूप, सगळं थोडं थोडं घालून भाजून घ्यायचं. सुरुवातीला थोड्याशा गुठळ्या झाल्यासारख्या होतात, त्या आपण फोडून घ्यायच्या गुठळ्या. चमच्यानं जरी नाही पडल्या तर अशा वाटीनं किंवा ग्लासानं अशा फोडून घेऊ शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही, सहज अगदी फुटतात त्या गाठी झालेल्या. तूप घातल्यामुळे लगेचच त्यात गाठी बनल्यासारख्या होतात. असं थोडं थोडं करून मी तूप घालून भाजून घेत आहे. आम्ही नेहमी डाळ भाजल्याशिवाय लाडू कधी करत नाही. पहिला आम्ही डाळ भाजून घेतो आणि नंतर दळून आणून मग नंतर पीठ भाजतो. तर त्यात थोडंसं असं पाण्याचा शितोडा मारायचा, म्हणजे लाडू थोडं कुसकुशीत आणि दाणेदार होतात. असं चिकटत नाहीत टाळ्याला. थोडासा पाण्याचा हपका मारल्यामुळे त्याला रवाळपणा येतो त्याला. एकसारखं न डाग पडता भाजून घ्यायचं, कारण त्याला डाग पडलं की मग मध्ये मध्ये काळं लाडूमध्ये दिसू शकतं. ते एकसारखं कमी जाळावर भाजायचं. बघू शकता तुम्ही, थोडासा त्याचा कलर बदललेला आहे पहिल्यापेक्षा. आता मी बाकीचं तूप पण सगळं घालून घेते.
तर हे असं आणि थोडा वेळ भाजले की मग त्याला तूप सुटल्यासारखं होतं. मग ते बंद करायचं गॅस किंवा एका ताटात काढून घ्यायचं. मी ताटात काढून घेणार आहे. आता हे झालेलं आहे भाजून, बघू शकता किंचितसा तांबूस कलर आलेला आहे त्याला. थोडंसं त्याचं तूप रिलीज व्हायला सुरू होतं आहे आणि थोडंसं पातळ होतं आहे ते. आणि हे योग्य प्रमाण आहे. याच्यापेक्षा जास्त तूप घालायचं नाही, नाहीतर तुमचे लाडू मग मऊ होतील. 100 ग्रॅम तूप बरोबर आहे. बघा तूप थोडं रिलीज झालेलं आहे, थोडं पातळ झालेलं आहे आता पहिल्यापेक्षा. हे आता ताटात काढून घेते मी. थोडा वेळ ते थंड करायला ठेवायचं. लगेच नाही त्यात साखर घालायची, नाहीतर मग ते पातळ होईल. काढून घेते बघा मी. थोडा वेळ थंड करायला मी बाजूला ठेवून देते. किंचित कोमट असताना बांधलं तर चालतं आहे, पण जास्त गरम असताना अजिबात बांधायचं नाहीत. आता झालेलं आहे थंड. ह्याच्यामध्येही ह्या कपानं मी पाऊण कप साखर घालते. 150 ते पावणे 200 ग्रॅम साखर लागते याला. तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर 150 ग्रॅम घालू शकता. गोड जास्त हवा असेल तर पावणे 200 ग्रॅम. पाऊण कप घालते. ज्या कप आहे 125 ग्रॅमचा कप आहे माझा. तर साखर घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. त्याच्या गाठी असतील कुठं तर त्या फोडून घ्यायच्या. त्यात वेलची जायफळची पूड घालते थोडी मी, 1 चमचा, 1 टीस्पून. आणि हातानं थोडं ते एकजीव करून घेते. साखरेमध्ये कुठं गाठ असेल तर ती पण बारीक झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही, अगदी योग्य प्रमाण झालेलं आहे साखरेचं तुपाचं. लाडू बांधायला अगदी सहज येतात आता. तर मी ह्याचा लाडू करून घेते. त्याला एक बेदाणा लावते. लाडूचा कलर असाच आला पाहिजे तरच ते बेसन चांगलं भाजलेलं आहे म्हणायचं, समजायचं. हे आता मऊ वाटला तरी थोड्या वेळाने घट्ट होतात लाडू. लाडू बांधत असतानाच बेदाणा लावायचा, नंतर वरून लावला की तो पडू शकतो. मी पाव किलोचं प्रमाण घेतले. तुम्ही अर्धा किलो 1 किलो घेऊ शकता. एकदम छान असे गोल गरगरीत लाडू झालेले आहेत. खायला पण तितकेच टेस्टी झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, लाडू बांधून झालेले आहेत माझे हे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. एक फोडून दाखवते तुम्हाला बघा. रवाळ टेक्स्चर आलेलं आहे त्याला आणि खायला पण खूप चविष्ट झालेले आहेत.